नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, लागवड करून 20-21 दिवस आपल्या प्लॉटला झालेले आहे आणि 20-21 दिवसानंतर प्लॉटची जर्मिनेशन हे आपल्याला ह्या पद्धतीचं बघायला मिळत आहे. आता जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कोंब हा निघत आहे आणि कोंबचं काय झालं आहे शेतकरी मित्रांनो, आपण लागवड करून एक 8 ते 10 दिवसांनी आपण याला मातीची भर दिली होती, प्रॉपर ओलं करून. मातीची भर दिल्यामुळे काय झालेलं आहे की आपल्याला थोडंसं जे आहे तर आलं आपलं थोडंसं म्हणजे जर्मिनेशन आता जस्ट आपल्याला जमिनीच्या वरती कोंब आलेले बघायला मिळत आहे. आता हा जो प्लॉट आहे तर सर सगळं जर्मिनेशन झालं बघायला आहे. जवळपास बघितलं तर 70% जर्मिनेशन आहे सर सगळं आणि उरले 4 ते 5 दिवसामध्ये आणखीन पूर्ण टोटल प्लॉट आपल्याला हा उगवण झालेला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आता जर आपण बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये आपण जर एक लक्ष घेतलं तर प्रत्येक आपण दरवर्षी आल्याची लागवड करतो. मान्सूनपूर्वी आल्याची लागवड होत असते. टायमिंग हा आपला मे महिन्यामध्ये राहतो. मे महिन्याच्या 20 तारखेनंतर बरेचसे शेतकरी आल्याची लागवड करतात. पण ह्यावर्षी काय झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी 20 मेच्या आधी लागवड जी केली आणि काही 20 मे नंतर लागवड केली त्यामध्ये काहीतरी मिस्टेक आपल्या शेतकऱ्यांचा झाला. म्हणजे कसं की अपुरा पाण्याचा अभाव, म्हणजे प्रॉपर बेडमध्ये ओलावा. आता ह्या प्लॉटची लागवड करत असताना आपल्याला 3 दिवस पाणी सारखं चालवलं. 3 दिवसानंतर प्रॉपर बेड ओला करून घेतला, त्यानंतर लागण ही केली. आता बरेच शेतकरी काय करतात, जस्ट एका दिवस पाणी सोडतात, दुसऱ्या दिवशी लागण करतात. शेतकरी आपण हे पीक घेत असताना आपलं काय लक्षात घ्यायला हवं की लागण करायच्या आधी आपलं या प्लॉटचं अंतर्मशागत झालेली असते, 2 फळी नागर केले असते, त्याच्यामध्ये रोटाविटर, माती खूप कोरडी असते आणि तपलेली माती असते. जेव्हा आपण सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जेव्हा पाणी सोडतो तर त्या पाण्यामध्ये आपलं जे आल्याचं जे पीक असतं शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला पाणी सोडतो, पाणी एकदम माती जे आहे तर पाण्याला होल्ड करून ठेवत नाही. माती कोरडी असल्यामुळे ताबडतोब ती ड्राय होते आणि कोरडी पडते. त्याचबरोबर मातीमधून जी वाफ तयार होते, जसं आपण बाष्प हे तयार होतं पाण्याचं जे आहे तर उन्हाच्या माध्यमातून बाष्प हे उडून जातं. तर त्यावेळेस जेव्हा बेडमध्ये थंडावा निर्माण व्हायचा तर त्यावेळेस तो प्रॉपर थंडावा तयार होत नाही आणि लगेच आपण पहिल्या दिवशी पाणी सोडणं, दुसऱ्या दिवशी लागवड करणं, त्यानंतर तिसऱ्या दिवशी परत पाणी सोडणं, यामुळे आलेला जे आहे तर बाधा होण्याची शक्यताही राहते. तर त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आल्याचे प्लॉट हे त्या अनुषंगाने खराब झाले शेतकरी मित्रांनो. म्हणजे जर्मिनेशन हे चांगलं न होता लेट जर्मिनेशन होणे, त्यानंतर प्रॉपर मातीची परत दुसरी एक जर गोष्ट बघितली मातीची भर. या प्लॉटला 8 दिवस झाले लागवड केल्याच्यानंतर आपण ट्रेलरच्या सहाय्याने मातीची भर दिली. मातीची भर दिल्याच्या नंतर का की आपण काय करत असतो की टेम्परेचर खूप आहे आणि वातावरण हे एकदम ड्राय आणि कोरडं आहे. तर वातावरणाच्या हवेमध्ये सुद्धा आर्द्रताचं प्रमाण एकदम कमी आहे. तर त्यावेळेस अशा वेळेस काय शेतकरी मित्रांनो, आता ही माती आपण जागीच लागवड लेबरच्या सहाय्याने लागवड करतो. समजा सरी काढतो, सरी काढल्याच्यानंतर डायरेक्ट असा खडा टाकला की त्याच्यावरती अशी माती लोटून देतो. ती माती लोटल्याच्या नंतर काय शेतकरी मित्रांनो, जेव्हा सूर्याचे प्रकाश पडतो, सूर्यकिरण हे एकदम तेज असतात, टेम्परेचर हे 40च्या पुढं राहतं, त्यावेळेस माती ही तपती. माती कमी माती आहे त्या खड्यावरती असल्यामुळे माती ही तपती. मातीचे जे आहे तर जे आहे तर तपल्यामुळे जे खडा आहे तर तो खडा हा टेम्परेचरनं कुजून जातो शेतकरी मित्रांनो. आता जर आपण बघितलं तर बरेच शेतकरी काय म्हणतात की जास्त भर दिल्यानंतर प्लॉट लवकर जर्मिनेशन होत नाही. शेतकरी मित्रांनो, माझ्याबरोबरची लागवड केलेले प्लॉट ज्यांनी भर न मारल्यामुळे सुद्धा त्यांचे अजूनही प्लॉट जसा आपला जर्मिनेशन होताना बघायला मिळत आहे असा, तर असे प्लॉट ज्यांचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अजूनही जर्मिनेशन झालेले नाही. आणि जर्मिनेशनचा विषय तो एक सोडून द्या शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की खड्याचं डॅमेजचं प्रमाणही जास्त झालेलं आहे. आता जर आपण बघितलं, आता मी याच्यावरती आपण जर प्लॉट बघितला तर सगळा प्लॉट हा आपल्याला असं या पद्धतीचा जर्मिनेशन बघायला मिळत आहे. आणि येत्या 4-5 दिवसामध्ये हा पूर्ण प्लॉट हे जे फुटवे आहे तर हे एकदम चांगल्या पद्धतीचे आपल्याला ग्रोथ झालेलं बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांचे अजूनही प्लॉट थोडेसे खराब झालेले असतील किंवा 70-75% जर्मिनेशन झालेलं असेल, अशा शेतकऱ्यांनी काय करायला हवं की आता ही पाण्याचं व्यवस्थापन योग्य करायला हवं. जे शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन याला हा फक्त माझा 25 गुंठ्याचा प्लॉट आहे, पण पाण्याचं व्यवस्थापन मी याला असं केलं होतं की अजूनही जर तुम्ही दांडात बघितला, आज 3रा दिवस आहे, 3 दिवस याला मी गॅप देऊन आता हे पाणी लावलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो, प्रॉपर पहिले वल्ल केल्यामुळे म्हणजे प्रॉपर पायला ओलावा असल्यामुळे 2-4 घंटे चालल्याच्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीचा ओलावा हा बघायला मिळतो. आणि आता जर बघितलं दांडामध्ये सुद्धा जो बेडचा मधला भाग आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ओलावा आपल्याला अशा पद्धतीचा बघायला मिळतो. कंदवर्गीय पीक आहे. ह्या बेडमध्ये जे आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगतो बॉईल होणं, बऱ्याच शेतकऱ्यांना माझ्या आलं बॉईल होत आहे, खराब होत आहे. तर त्याचं कारण हे टेम्परेचर आहे. टेम्परेचरमुळं आलं खराब होत आहे, बॉईल होत आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
काळजी घेत असताना पाण्याचं प्रॉपर नियोजन करावं. पाण्याचं जर सिंगल ड्रिप असेल तर डबल ड्रिप हे टाकावं. 1 तास 1.5 तास जरी मोटर चालली तर तरी ते कवर होईल शेतकरी मित्रांनो. ह्या 2 गोष्टींमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आल्याचे प्लॉट खराब झाले. अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर माती ही लावली नाही. डावऱ्याच्या साहाय्याने गवतनी शेतकऱ्यांनी प्रॉपर थोडीफार माती लावायला हवी, जेणेकरून माती ही तपणार नाही. काय होतं, कमी मातीचं भर असल्यामुळे माती ही ताबडतोब तपते आणि खड्याला खाली इजा होते. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.